Good morning, all of you. Welcome to our maths lecture. Today we discuss about the measure of dispersion, chapter number 2 from the second part. Okay. Now, measure of dispersions. Firstly, earlier class we learned about the measure of central tendency, namely mean, median, and the mode. This measure of central tendency also give the data about the central part. Okay, but they are not give information about the spread data. तर दिस स्प्रेड डाटाचा काहीतरी मेजर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नेक्स्ट मेजर पाहिजे. आणि तेच मेजर म्हणजेच काय असणार आपलं डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, व्हेरियन्स. नाउ डेफिनेशन ऑफ मेजर्स, डेफिनेशन ऑफ डिस्पर्शन, a degree to which numerical data tends to spread average value is called as the dispersion or variance. A degree in which numerical data tends to spread average value is called as the dispersion किंवा variance. Now measure of dispersion. Measure of dispersion मध्ये फर्स्ट पार्ट काय आपला, रेंज. फर्स्ट पार्ट आहे रेंज, सेकंड आहे क्वार्टाइल डेविएशन, थर्ड one is variance, and fourth is standard deviation. Now today we discuss about the range and quartile deviation. Also quartile deviation is called as the semi-interquartile range. Semi-interquartile range. First we can find range. Range means, रेंजचा फॉर्म्युला आपल्याला, रेंज इज इक्वल्स टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. ओके, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. एकदम सिंपल रेंज आहे. रेंज म्हणजे काय आपली, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस दी स्मॉलेस्ट व्हॅल्यू. ओके, नाउ रेंज म्हणजे काय, वी हॅव डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट व्हॅल्यू अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू. व्हॉट इज द अबाउट द आउटर लेअर और एक्स्ट्रीम व्हॅल्यू. बरोबर, आउटर लेअर आणि एक्स्ट्रीम व्हॅल्यू साठी जर रेंज आपण फाइंड आउट करायला लागली तर ती रेंज काय येणार आहे आपली, इनकरेक्ट होणार आहे. मग त्याच्यासाठी ऍडव्हान्स पार्ट म्हणजे कुठला, रेंजच्या पुढचा पार्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, क्वार्टाइल डेविएशन. नाउ क्वार्टाइल डेविएशन इज which is known as QD equals to Q3 minus Q1 divided by 2, which is the quartile deviation. What is the formula of the quartile deviation is Q3 minus Q1 divided by 2. Okay, these two formulas, range and quartile deviation, आपण सॉल्व करू शकतो. एक्सरसाइज 2.1 एकदम सिंपल पार्ट आहे, काहीही याच्यामध्ये अवघड नाहीये, इझी पार्ट आहे, आपण इझिली सॉल्व करू शकतो. नाउ टेकिंग एक्सरसाइज 2.1. Question number first. Okay, exercise 2.1. First question, find the range of the following data. Find range of the following data. First we given that numbers 575, 609, 335, 280, 729, 544, 852, 472, 967, and last one 250. Okay, first we arrange in ascending order.
असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, लेस नंबर पासून आपण ग्रेट नंबर पर्यंत जाणार आहोत. मग ह्याच्यातला लेस कुठला आहे, लेस 200 आहे. ओके, 250 आणि 280 आहे. मग फर्स्ट कुठला नंबर आपला 250, देन 280. नेक्स्ट 300 आहे का नाही, 427. नेक्स्ट 500 चे 2 नंबर्स आहेत, 544 and 575. That's mean 544, then 575. Now 609, 1 here, नंतर 700. Sorry, here 335 is always 335. Okay, 609, then 729, 852, and last one 967. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Okay, and we have to given that in the book, which is 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके, मग आता काय करायचं, आपल्याला रेंज फाइंड आउट करायची. रेंज मीन्स रेंज इक्वल्स टू लार्जेस्ट नंबर मायनस स्मॉलेस्ट नंबर. ओके, here largest number is 967, last number is 967, minus smallest number means 250. Now 7 मधून 0 मायनस केले 7, 6 minus 5 1, and 9 minus 2 7. Okay, which is range is equals to 717. Okay, got it? Our first problem is completed. Now second one is also easy. सेकंड वन मध्ये काय दिले, बुक्स मध्ये तुम्ही बघू शकता, एक टेबल ड्रॉ केलेला आहे. ओके, आणि त्या टेबल मध्ये नंबर ऑफ मिस्टेक्स दिलेत, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली 15 20 21 12 17 आणि 10. त्याच्यातली काय करायची, ग्रेटर फ्रिक्वेन्सी घ्यायची 21, त्याच्यातनं स्मॉलेस्ट फ्रिक्वेन्सी 10 मायनस करायची. मिळालेले आन्सर काय असणार आपला 11. इट इज आवर रेंज. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 साठी पण इझी आहे. फाइंड रेंज ऑफ द फॉलोइंग डाटा. आणि त्याच्यासाठी क्वेश्चन दिला आपल्याला, 3 क्लासेस दिलेत, 62 to 64, 64 to 66, 66 to 68, 68 to 70, 70 to 72. Okay, yeah. And frequency are given that 5 3 4 5 3. ओके, आता फर्स्ट सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं होतं, त्यांची फ्रिक्वेन्सी बघितली होती, त्या फ्रिक्वेन्सी मधनं लेस नंबर मायनस केला होता. बरोबर, आता फ्रिक्वेन्सी बघितलं तर आपण 5 3 4 5 3 आहे. बरोबर, अशा वेळेस काय करायचे, क्लासेस बघायचे. क्लासेस काय दिलेत 62, आणि सगळ्यात मोठा कुठला आपला 72. पहिल्या ह्याची लोअर बाउंड्री घ्यायची 62, आणि लास्ट ह्याची अप्पर बाउंड्री, त्या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. 72 मायनस 62 which is equals to 10, which is our range. Okay, simple problem होता. Now question number 4. Find the quartile deviation for the following data. Okay, first 3 16 8. Question number 4. 3 16 8 15 19 11 5 17 9 5 3. काउंट करू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and 11. Okay, now we arrange in ascending order.
which is equals to सगळ्यात लेस नंबर कुठला आहे 3 3 2 टाइम्स आहे 3 there is 3 हे कट करू आपण नेक्स्ट वन 5 5 5 also cancel then 6 7 8 is here 9 10 11 okay 12 13 14 15 16 17 18 and last one is 19 ओके आता काय करायचं आपल्याला क्वार्टाइल डेविएशन फाइंड आउट करायचं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे क्वार्टाइल डेविएशन इज इक्वल्स टू Q3 minus Q1 divided by 2. Now here we have to find first Q1 and Q2. We know that the formula Qi equals to I into n plus 1 upon 2 observation. Observations. Okay. Now first find out करू आपण Q1 I means 1 n value आहे किती number of observations 10 10 plus 1 divided by 2 sorry observations आपले 11 then observations which is equals to 12 divided by 2 equals to 6. सॉरी Qi equals to divided by 4 कारण क्वार्टाइल्स किती असतात आपले 4 इक्वल पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करतो which is equals to 3 म्हणजे थर्ड ऑब्झर्वेशन कुठले आपलं 1 2 and 3 नाउ Q1 equals to 5 दिसत आहे का here Q1 equals to 5 now second Q3 which is the formula Q3 is equal to 3 into n ची value 11 plus 1 divided by 4 which is equals to 3 into bracket 12 divided by 4 4 as 3 into 3 ninth observation that's why Q3 is equals to count करू आपण 1 2 3 4 5 6 7 8 and 9 which is equals to 17. Now we have to find quartile deviation. Quartile deviation is Q3 minus Q1 divided by 2. Now Q3 is 17 minus 5 divided by 2. 17 minus 5 which is equals to 12 divided by 2 which is equals to 6. Here quartile deviation which is equals to 6. ओके our example is completed. सिंपल मध्ये काय केलं आपण पहिल्यांदा दिलेला डाटा हे कसा आहे अनग्रुप्ड डाटा आहे ओके अनग्रुप्ड डाटासाठी आपल्याला QI फॉर्म्युला माहिती आहे तो यूज केला आपण पहिल्यांदा काय केलं हे असेंडिंग ऑर्डर सेम आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये हेच प्रोसेस केली होती क्वार्टाइल आपण फाइंड आउट करत होतो बरोबर त्याच वेळी काय केलेलं आता असेंडिंग ऑर्डर मध्ये घेतलेली असेंडिंग ऑर्डर त्याच्यानंतर Q1 and Q3 फाइंड आउट केला आणि मग क्वार्टाइल डेविएशनचा फॉर्म्युला आपला Q3 minus Q1 upon 2 फाइंड आउट केला आपल्याला QD म्हणजे क्वार्टाइल डेविएशनची व्हॅल्यू किती मिळाली 6 ओके आवर प्रॉब्लेम इज कंप्लीटेड नाउ वी हॅव टू सी नेक्स्ट फिफ्थ वन इज सेम फॉर्म्युला सेम एक्झाम्पल आहे तुम्ही सॉल्व करू शकता इझिली नाउ क्वेश्चन नंबर 6 Question number 6 is given that calculate the QD म्हणजे quartile deviation for the following data. ओके आपण जर एक्झाम्पल बघितलं तर एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत ओके नाउ वी हॅव टू टेक इन क्लास x means 24 25 26 27 28 29 and 30 then frequency means F which is equals to 6 5 3 2 4 7 and 3 now less than cumulative frequency 6 as it is 6 plus 5 11 14 16 20 27 and last one is 30 हे काय करतात फक्त असं क्रॉस मध्ये केले ओके
नाउ नेक्स्ट सेम वेने आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे क्यू डी फाइंड आउट करायचा म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे क्वार्टाइल डेविएशन इज इक्वल्स टू Q3 minus Q1 divided by 2. Okay. Now here we have to find out Q3 means first Qi which is equals to we know that the formula I into capital N divided by 4 observations. किंवा 4 टर्म लिहिला तरी चालेल. Okay. Now Q3 which is equals to 3 into N. N ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 30. Which is equals to capital N 30 divided by 4. Okay. Now 3 into 3 30 90 divided by 4. याला डिवाइड केलं तर 2 1 remaining 0 2 again 2 22.22. ओके. नाव ह्याच्यावरनं काय फाइंड आउट करायचं आपल्याला Q3 इज इक्वल्स टू Q3 कुठे इन्क्लूड होतंय मग बघा 22.20 म्हणजे 22 ह्याच्या लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये कुठे होणार आहे आपल्या इथं बरोबर म्हणजेच हे काय झालं आपलं Q3 इज इक्वल्स टू 29. ओके. ह्याच्या एक्स ची व्हॅल्यू किती आली 29 विच इज इक्वल्स टू आवर Q3. नाउ सेम वे वी कॅन फाइंड आउट Q1 इक्वल्स टू 1 into N means 30 divided by 4 which is equals to 30. 4 ला डिवाइड केला तर 4 7 2 is remaining 0 5 7.5 which is remaining 7.5 here कारण 11 च्या तिथे असणार आहे आपले 7.5 6 च्या अबो आणि 11 च्या ह्याच्यामध्ये. ओके. मग ह्याच्या काय असणार आहे हा x ची व्हॅल्यू 25. दॅट्स वाय Q1 is equals to 25. नाउ क्वार्टाइल डेविएशन which is equals to Q3 minus Q1 divided by 2. Value of Q3 is 29 minus 25 divided by 2 which is equals to 4 divided by 2. Value is 2. Quartile deviation is equals to 2. Simple problem आहे. Okay. Sort out झाला quartile deviation is equals to 2. ओके. हे म्हणजेच काय आपल्या फर्स्ट चॅप्टरची सगळी रिव्हिजन आहे. ओके. ह्याच्यात जास्त मोस्ट ऑफ द वे आपण कोण यूज केलंय क्वार्टाइल Q3 and Q1 साठीचा. ओके. नाउ नेक्स्ट वन प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 7. Now following data gives the age distribution of 250 employees. here थोडी मिस्टेक आहे 250 नाही तर 240 येणार आहे 240 employees of the firm. Calculate quartile deviation of the distribution. Quartile deviation of the distribution. आपण जर एक्झाम्पल कडे बघितलं ओके वी हॅव टू सी फ्रॉम द एक्झाम्पल वी गेट बघा काय तर आपल्याला क्लासेस दिसतात आहे बरोबर 20 to 25 25 to 30 म्हणजेच काय हा ग्रुप डाटा आहे. आणि मग आता ग्रुप डाटा असेल तर आपल्याला काय करावं लागेल ग्रुप डाटाचा क्वार्टाइल डेविएशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके. नाउ वी कम राइट फर्स्ट क्लासेस. क्वेश्चन नंबर 7 फर्स्ट क्लासेस किंवा एज लिहूया आपण. एज काय 20 to 25 25 to 30 30 to 35 35 to 40 40 to 45 and last one 45 to 50. Okay. Now and number of employees ओके त्याच्या व्हॅल्यू किती दिल्यात आपल्या 30 40 60 50 46 and 40. इथं काय करायचे आपल्याला लेस दॅन
कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 30 ॲज इट इज, दोघांची ऍडिशन केली तर किती झाली 70, देन 130, देन 180, देन 126 and last one 240, 226 and 240. Now capital N is equals to 240. Now formula of the quartile deviation is equals to Q3 minus Q1 divided by 2. Now we have to find Q1 equals to formula I N divided by 4 observations. 4 term. We get 1 into N ची व्हॅल्यू किती आपली 240 divided by 4 which is equals to 60 observation. Now आता 60 ऑब्झर्वेशन कुठे इन्क्लूड होत आहे ते फर्स्ट बघूया आपण. 60 कुठे 30 नंतर इथं 70 म्हणजे इथं झालं. ओके, हे काय झालं आपला क्वार्टाईल क्लास. दिस इज आवर फ्रिक्वेन्सी आणि ही काय झाली लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द प्रेसिडिंग क्लास Q1. Now here L is equals to lower boundary of the quartile class is 25. H म्हणजे क्लास विड्थ, त्या दोघांमधला डिफरन्स किती 5. Frequency of the quartile class is 40. F is equals to 40 and cumulative frequency of the preceding class is 30. Now we have to formula Qi equals to L plus H upon F into I into N divided by 4 minus cumulative frequency which is equals to L is equals to 25 plus H times 5. F म्हणजे फ्रिक्वेन्सी आपली 40 इंटू ब्रॅकेट. इथं ज्यावेळेस हे एक्झाम्पल असेल अशा टाइपचं क्वार्टाईल डेव्हिएशनचं, क्वार्टाईल ज्यावेळेस आपण फाइंड आउट करतो त्यावेळेस इथली व्हॅल्यू म्हणजेच काय ही व्हॅल्यू येते आपली. जे काय ऑब्झर्वेशन असतं ते प्रत्येक वेळेस ते सॉल्व्ह करत नाही बसायचं, डायरेक्ट व्हॅल्यू लिहायची 60 मायनस इथली काय आपली 30 विच इज इक्वल्स टू 25 प्लस 5 अपॉन 40 इंटू 30. 60 minus 30, 34. 4 0 0 get cancelled. 25 plus 5 into 3, 15 divided by 4 which is equals to, again लिखती हूँ 25 plus 4 ने डिवाइड केला तर 4 3 चा 12, 3 0 7 3.7 and 5. ओके, यांची ऍडिशन केली तर 28.75. ओके, which is the value of Q1 28.75. ओके, हे काय करू आपण लास्ट व्हॅल्यू घेऊया 28.75 इथं लिहू. Q1 equals to 28.75. नाव आता काय करायचंय आपल्याला Q3 फाइंड आउट करायचं आहे. Q3 equals to 3 into N divided by 4 term 3 into N ची व्हॅल्यू किती आपली 240 divided by 4 which is equals to 3 into 60 which is equals to 180. मग 180 कुठे डिवाइड होते बघा इथं 180 तर डायरेक्ट व्हॅल्यू आहे आपल्याकडे बरोबर 180. मग हा क्लास आहे झाला आपला क्वार्टाईल क्लास झाला. मग L ची व्हॅल्यू काय आहे लोअर बाउंड्री ऑफ द क्वार्टाईल क्लास इज 35. H सेम 5, फ्रिक्वेन्सी इज 50 and less than cumulative frequency is 130. Same formula Qi is equals to L plus H upon F IN divided by 4 minus 3C into F म्हणजेच cumulative frequency. Put the value Q3 is equals to L ची व्हॅल्यू आपली 35 plus H 5 divided by F ची व्हॅल्यू 50 into bracket हे व्हॅल्यू म्हणजे सेम इथली असणारी आपली 180 minus 130 cumulative frequency which is equals to 35 plus 5 upon 50 into bracket 50
180 minus 30, 50, 50, 50 get cancel. Only 35 plus 5 which is equals to 40. हे झालं आपलं Q3. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय क्वार्टाइल डेविएशन बरोबर. Q3 is equals to here we can write Q3 is equals to 40. Next quartile deviation which is equals to Q3 minus Q1 divided by 2. Q3 ची व्हॅल्यू आपली 40 minus 28.75 divided by 2 which is equals to हे subtraction 20 minus 0 0 and 28 minus 75 5 2.10 मधून 9 गेले 1